2 दिवसापूर्वी बीड शहरामध्ये बीड नगरपालिकेने भाजी मंडई भागामध्ये कारवाई करण्यात आली होती। त्यामध्ये 70 वर्षाच्या ज्या जनाबाई दळवी त्यांच्यावरती कारवाई झाली होती। त्या रस्त्यावरती भाजीपाला विकत असताना त्यांच्यावरती कारवाई केली आणि त्यांच्याकडे जो भाजीपाला होता तो ओढाताण करून तो ट्रॅक्टरमध्ये टाकण्यात आला आणि त्यानंतर जनाबाईंना देखील तिथे धक्काबुक्की करण्यात आली। पण त्या ठिकाणी कुठली महिला कर्मचारी, पोलीस असेल किंवा नगरपालिकेचे जे महिला कर्मचारी असतात त्या ठिकाणी त्या नव्हत्या। मी सध्या जनाबाईंच्या घरी आलेलो आहे। काय म्हणणं आहे जनाबाईंचं हे आपण पाहूया। काय सांगाल आजी, काय परिस्थिती होती, काय कारवाई झाली होती त्या दिवशी आणि काय घटना घडली होती? ते आले तिथं, काय मला म्हणले नाही, काय नाही, चौकून असा येडा टाकला। मी म्हणलं अरे नका रे, मी उचलून घेते, पोराला बोलू येते। नाही म्हणले, सरक डंगरी तिकडं ढकलून दिलं। भरलं ते गल्ला होता, त्या गल्ल्यावर पालथी पडली तर त्यांनी मला लांब दे तिकडे लोटलं। ते याच्या कॅसेट मध्ये आहे ना। काय तुम्हाला नोटीस वगैरे दिली होती का? उठ सुद्धा म्हणले नाही, सरक सुद्धा म्हणले नाही, येडा टाकून नुसतं टाकायचं चालू केलं। म्हणजे आले आणि डायरेक्ट भाजीपाला आले आणि डायरेक्ट मी असा भाकरीचा डबाच उघडला होता, ते सुद्धा ट्रॅक्टर मध्ये टाकलं। किती वर्ष झालं त्या ठिकाणी तुम्ही बसले? मी इथून भाजी मंडी गेली का कमीत कमी 30 वर्ष होत आले त्याच जागेवर बसते। तुम्हाला असं कधी वाटलं नाही का तुम्ही त्या भर नाही बसून भाजी विकत? भर रस्ता नाही तो चौक आहे, माझ्या भोवताली गाड्या लागत असते, मी मध्ये त्या खांब्यापाशी। मग तिथं तुमच्या एकट्यावरच कारवाई केली का आणखीन कोणावर केली? कोण माझं एकटीच गेलंय आणि बाकीचं मागलं। गल्ल्यातले पैसे वगैरे काही घेतले ते का? कुणालाच दिसले नाही, नुसतं उचली होती। त्याने घेतले म्हणून मी म्हणत नाही, ते नुसतं उचलायच्या माग होते, फेकायच्याच। ते बघा ना केसेस मध्ये। आता काय मागणी आहे? आता ते तुम्हीच ठरवायचं। तर तुमची काय मागणी आहे? ज्यांनी तुमचा भाजीपाला उचलून ट्रॅक्टर मध्ये टाकला त्यांच्यावर काय त्यांना दंड व्हावा अशी काय मागणी आहे का? त्याची नोकरी घालायची नाही, त्याला अनावून काढायचं नाही। मला केलं ना त्यांनी तसं, मी त्याच्यावर अत्याचार करीत नाही। माझं काय ते तुम्ही हे बघायचं आणि तुम्ही ठरवायचं। आता भाजीपाला विकायला गेला नाहीत का तुम्ही? मला उठायची आहे ना, तुम्ही बघितलंय ना। त्याच्या अनात माती कालवायची नको, शिव मी कुठला पाप घेऊ ह्या वयात? काय पिवडू मी, काय देवाला सांगू? त्यांनी केला माझ्यावर अत्याचार, मला त्यांच्यावर करायचा नाही। ते तुम्ही ठरवायचं जाणतं नाही की ह्या माऊलीला काय करायचं। एक पोरगा माझं मुख आहे, ते कलरचं काम करून खाते। पोरी मला 5 आहेत आपल्या आपल्या घरी दिल्या त्या खाते। एक पोरगा हे बघा, हे घर असलं मग ते तुम्ही ठरवायचं की अशा माणसाला इतका त्रास देणं का। हे पोरगा मला 12 महिने पाणी देत होत, बाकी पाणी सुद्धा देत नव्हते। हे बघा, हे उभं राहिले। इतक्या परिस्थितीत मला तुम्ही सडकाला बी बसून जगू देणार म्हणलं। मी त्या दिवशी देवीची शपथ घेऊन सांगते, मी दारू घेऊन केलती, पण मला त्या हॉटेला का त्या माणसाने मागायला म्हणलं, तू माझी आई आहेस, तुझ्या पाया पडतो, तू मला काय पाहिजे ते मी देतो, असं करू नको। मला इतका माझा अपमान केला ते, मला कधी कुणी असं बोललं नाही। आईशी मला बोलत या भावना होत्या जनाबाईंच्या। आणि जो त्रास झाला, जो भाजीपाला विकताना किंवा त्या दिवशीची जी घटना घडली ही अक्षरशः त्यांना जिव्हारी लागली। जो अपमान केला या नगरपालिकेने, आता त्यांच्यावर देखील कारवाई कुठली करू नका, त्यांना अन्नातून उठवू नका, माझ्यावर जे झालं ते झालं, ह्या भावना आहेत त्या जनाबाईंच्या। आणि ज्या 5 मुलं आणि 5 मुली आणि 2 मुलांना जगवण्यासाठी अनेक वर्षांपासून त्याच ठिकाणी जनाबाई आपल्या जो रोजचा गाडा आहे भाजीपाल्यावरती घरगाडा चालवण्याचं काम करतायत। पण या ताणामुळे 2 दिवसापासून त्या घरी आहेत। आता पुढे काय नगरपालिकेकडनं यांना मदत मिळते का व त्यांना कुठे कायमस्वरूपी अशी जागा दिली जाईल का हे देखील पाहणं गरजेचं आहे। LS मराठीसाठी दीपक जाधव, बीड।